नीला थांब. का? मी मुलीकडचा आहे. अगं बाई, ओके ओके, मग मी पण मुलाकडनं. नवीन वर्षाची सुरुवात यापेक्षा चांगली असूच शकत नाही. रेवती आणि यशच्या लग्नाची बोलणी करायला आपण सगळेजण इथे जमलेलो आहोत. हो, पण कालिंदीताई, एक गोष्ट मात्र मी आत्ताच क्लिअर करते तुम्हाला. यश जरी दुर्गाचा भाऊ असला तरी हा याच घराचा सदस्य होता, आहे आणि यापुढेही राहणार आहे. आणि पर्यायानं रेवती देखील याच घरात जहागीरदारांची सून बनून राहणार. अगं बाई, अगदी माझ्या मनातलं बोलला. म्हणजे काय, तुम्ही हे म्हणाला नसतात ना तरी माझं मन मला सांगत होतच की काहीही झालं तरी माझी रेऊ जहागीरदारांची सून होणारच. म्हणजे माझ्या दोन्ही मुली आता एकाच घरात नांदणार, राज्य करणार. वा वा वा. सरोजनीताई, म्हणजे हे लग्न जे होणार आहे ते आपण कसं करूया? म्हणजे हे जे तुमच्या काय अपेक्षा आहेत हे कळलं तर फार बरं होईल. काय की मी मुलीकडचा आता, त्यामुळे मुलाकडनं बोलायचा मान आता दुर्गाचा आहे. दुर्गा, ते जे मला फक्त एवढंच वाटतं की लग्न जहागीरदारांना साजेशा अशा वेणीवर व्हावं आणि आपले सगळेच नातेवाईक, फ्रेंड्स, आप्तेष्ट सगळ्यांना बोलवावं, कारण आपल्या घरातलं हे शेवटचं शुभ कार्य असेल. दुर्गा, तुझा विचार चांगला आहे, पण एवढे सगळे नातेवाईक, फ्रेंड्स यांना सगळ्यांना बोलवलं तर गेस्ट लिस्ट खूप मोठी होणार आणि आपल्याकडे एवढा वेळ नाहीये बाळा. हो, पण आजी, माझा एकुलता एक भाऊ आहे यश. त्याच्या लग्नाची मी खूप स्वप्न पाहिलीत, त्यामुळे लग्न थाटामाटातच व्हायला हवं एवढीच इच्छा आहे माझी, बाकी काही नाही. हिला काय जाते लग्न थाटामाटात करू असं म्हणायला? लग्नाचा सगळा खर्च आमच्या डोक्यावर. काळजी नको करू दुर्गा. लग्न तुला जसं हवंय, सगळ्यांना हवंय तसंच होईल. थँक्यू एजे. चालेल, आपण दोन्ही कुटुंब मिळून लग्नाची तयारी एकत्रच करूया. काय? अहो, एवढ्या लग्नाचा खर्च झेपणार आहे का आपल्याला? हे बघा, आता तरी बोला, मूग गिळून गप्प बसू नका. तुम्हीच विषय काढा आणि बोला. हो 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 कालिंदी. दिल्याचे बाबा, दोन्ही फॅमिलीनी लग्नाची तयारी करायची म्हणजे दोन्ही फॅमिलीनी एकत्र एन्जॉय करायचं आहे. आणि त्यामुळे तुम्ही पैशाचं बर्डन घेऊ नका, ते मी बघेन. वा, मग छानच झालं, आनंद झाला हे ऐकून. आणि एजे तुमचा शब्द आहे, एजेंचा शब्द हा शेवटचा शब्द असतो, अख्ख्या जगाला माहिती आहे. छान छान छान, बरं झालं. बरं, ते मी ना आमच्या गुरुजींकडून मुहूर्त काढून आणला होता, तर ते ठरवूया का आपण, तारीख आणि मुहूर्त? हा, एजे, मला जरा बोलायचंय. बोल ना. इथे नाही, चला ना.
का? का म्हणजे मुलाकडची आहे मी, बोलायचंय मला. चला ना. ओके, का? काय झालं? याचे का मला चुकीचं समजू नका, पण मला असं वाटतंय तुम्ही या लग्नाचा पूर्ण खर्च करू नये. का? दुर्गाला हे लग्न ग्रँड वेने करायचंय आणि ती पण माझी बहीण आहे. सो हो, याचे तुमचा उद्देश काय तो माहितीये मला, कळतंय मला. बाबांवर उगाच प्रेशर येऊ नये म्हणून तुम्ही हे करताय. आपण प्रत्येक लेकीचं लग्न हे का बापाचं स्वप्न असतं. तुम्ही जर सगळा खर्च केलात तर माझ्या बाबांना वाईट वाटेल हो. त्यांचा स्वाभिमानाचा प्रश्न आहे हा. आणि मला माहितीये बाबांना या सगळ्याचं दडपण आलं तरी ते कधीच कोणाला ते बोलून दाखवणार नाही. म्हणून याचे प्लीज त्यांना, म्हणजे त्यांना जमेल तसं त्यांना लग्न करू द्या ना. अभिराम, लग्नाची तारीख पक्की करूया ना? हो आई, त्याआधी मला काहीतरी बोलायचं. हो, बोल ना. मगाशी दुर्गाने लग्नाबद्दल तिच्या ज्या एक्सपेक्टेशन्स आहेत त्या आपल्याला सांगितल्या. आणि त्याच एक्सपेक्टेशन कन्सिडर करून माझ्याही डोक्यात काही आयडियाज आहेत त्या मी तुम्हाला सांगतो. दुर्गा, रिसेंटली आपल्या नातेवाईकांमध्ये खूप युनिक पद्धतीने लग्न झालेली आपण पाहिली, राईट? सो आय प्रॉमिस यू की यशचं पण लग्न तुम्ही कोणी एक्सपिरियन्स केलं नसेल त्याच पद्धतीने होईल. बट फॉर दॅट यू नीड टू ट्रस्ट मी. ऑफकोर्स, आय ट्रस्ट यू. यशचं लग्न कुठल्या हॉल किंवा रिसॉर्टमध्ये न होता लीलाच्या माहेरी लग्नाचा व्हेन्यू लीलाचा घरचा अंगण असेल आणि तिथे कुठल्याही फॅन्सी प्रकारचा बुफे न ठेवता पारंपरिक पंगत ठेवली जाईल. त्यामुळे लग्नाची थीम अतिशय युनिक आणि ट्रेडिशनल असणार आहे. माझ्यावर विश्वास ठेवा, सगळं ठीक होणार आहे. खरंच खूप छान कल्पना आहे अभिराम. नाहीतर अशी पारंपरिक लग्न पाहायलाच मिळत नाहीत नाही. छान छान छान. आपण रेवती आणि यशचं लग्न असंच अगदी पारंपरिक पद्धतीनेच करूया. काय वसंतराव, कालिंदीते? वहिनी, हे किती बोरिंग लग्न आहे. तुम्हाला माहिती मी किती प्लॅन केले होते लग्नाचे. मला डान्स पण करायचा होता. आता तर ना मला टेन्शन आलंय खूप. काय करायचं आपण? सरू, तुला लग्नाचं टेन्शन आलंय? मला इथे दुर्गा वहिनींची काळजी वाटते. हे जे इतकं का पाठीशी घालतात लीलाच्या फॅमिलीला? सगळंच त्यांच्या फेवरमध्ये ठरवतायत.
दुर्गा, आय कॅन अंडरस्टँड तुला आत्ता काय फील होत आहे. याचे तुमचे आभार कसे म्हणू खरंच कळत नाही मला. नाहीतर मुलीची बाजू म्हणून लीलाचे बाबा आभार कसले मानताय. रेवती माझी बहीण आहे, म्हणून तर मी इथे बसलोय. आता लग्नाच्या मांडवापासून ते पाठवणीपर्यंत सगळी तयारी आपल्याला एकत्र करायची आहे. म्हणून तर आता 2 टीम झालेल्या आहेत, टीम ब्राईड अँड टीम ग्रूम. बसा. एजी सर मुलीकडच्या टीम मध्ये, लीलावहिनी मुलाकडच्या टीम मध्ये. मग मी 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 कोणाच्या टीम मधून? हा आजी. आता हे काय आपलं टीम टीम खेळायचं वय आहे का विश्वरू? चला आधी तोंड गोड करूया. अगं बाई, नाही थांबा थांबा, मी आणले. बरं. तेजा सरोजिनीताई, अभिनंदन. या अभिनंदन. एजे अभिनंदन. मला पण नळनबाई घ्या अभिनंदन. तुमचं पण. धन्यवाद. अभिनंदन. घ्या घ्या घ्या. डाएट. अहो कमी साखरेचा आहे, घ्या. हे घे ग. अभिनंदन. आधी त्यांना भर, एजेंना. अगं बाई, हे राहिलेच. अरे तुम्हाला दिलंच नाही मी. घ्या घ्या घ्या. अभिनंदन. अभिनंदन. सो फायनली वी आर गेटिंग मॅरिड. रेडी? अभय, ह्यांचं तर बघा, हम आपके कौनचं हम साथ साथे झालं. हे असं लग्न असतं का? तुम्ही सांगा मला. मी तर किती प्लॅनिंग केले होते. मला डान्स पण करायचा होता. आता मी डान्स कोणासोबत करू? यश सोबत झूठे दो पैसे लोवर की कालिंदी बरोबर मैया यशोदा? नाही 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 नाही. सुरू तरी चालू असतं. पण संगीत मी तुला काय देऊ? मला ठोकळा देशील थोडासा? हा. हा. औ तुम्हाला हो हो. औ जिलेबी घ्या ना. ती कचोरी द्या ना मला. द्या द्या द्या. दी काय चाललंय तुझं? किती वाढून घेणार एका वेळेला? था वसंतराव. कालिंदीताई अगदी पोट भरून खा. हो, लाजू नका. घ्या घ्या, सगळं घ्या, तुमच्यासाठीच आहे. असं समजा की लग्न समारंभ आता सुरू झालेला आहे. घ्या, पोटभर घ्या.
एजे मी मी बनवतो. एजे मला नव्हतं वाटलं हा मन्या तुमच्यात एवढा बदल घडवून आणेल, पण मला आवडताय तसे एजे. कशी बेसिक आहे. ओके जस्ट ओके. थांब. नाही जमली आत्ता पण. व्हॉट्स रॉंग विथ मी? लीलाला माझ्या हातची पाणीपुरी आवडत का नाही? मला कधीच वाटलं नव्हतं द परफेक्शनिस्ट एजे लीलाला परफेक्ट पाणीपुरी मिळावी म्हणून एवढे एफर्ट्स घेते. हेच तर हवं होतं मला. मी टाकलेलं स्लो पॉइझन आता बरोबर काम करत आहे. एजे ही पण ओकेच होती आणि मला वाटतं आता बास, पोट भरलं माझं. बास झालं. बस कसं? तू अजूनपर्यंत बेस्ट पाणीपुरी खाल्ली नाही आहेस लीला. सो वेट. म्हणजे मला हे माहित होतं की माणसं प्रेमात आंधळी होतात, पण एजे तर चक्क पाणीपुरीवाले भैया झाले हो. नाहीतर का, डोक्याला फक्त रुमाल बांधायचा बाकी ठेवला यांनी. कसे दिसतील ना रुमाल बांधून? इट्स परफेक्ट. परफेक्ट. मला त्या करून एखादी अशी मी सांगते. बेटर होती. Guess better. नाही एजे